आता आपण हे मटार घेतले पावभाजीसाठी। मटार, टॅमॅटो, गाजर, भोपळी मिरची, बीट घेतले, बटाटा आणि हे सर्व आपण उकळवून घेणार याच्यामध्ये कुकरमध्ये। आणि भाजीला आता मस्तपैकी कड आलाय। आपण वरून बटर टाकूया थोडासा, म्हणजे मगाशी टाकलेलाच होता फोडणीमध्ये, आता वरून पण टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची। मस्त वास येतोय मेघा। आता कधी भाऊजी खात असं झालंय, भूक लागली मला, लवकर फटाफट कर। कोथिंबीर टाकायची, झालं। आता थोडं एक वाफ घेऊन भाजी रेडी। तर मित्रांनो, आपली पावभाजीची रेसिपी डिश तयार झालेली आहे आज। तर ही आपली पावभाजी, कांदा, लिंबू आणि पाव। नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे, आमच्या कोकण मालवण निघाणं चॅनलमध्ये। तर कालच आमचा मकर संक्रांतीचा व्हिडिओ माझा आला होता, तर तुम्ही बघितलात। मी दादरला गेलो होतो मकर संक्रांतीच्या निमित्ताने। तर आजचा ब्लॉग आहे तो आम्ही बनवणार आहे, आज आम्ही बनवणार आहे पावभाजी। तर सॅटर्डेला आम्ही ॲक्च्युली अशा नवीन डिश करत असतो, तर आज आम्ही पावभाजी बनवणार आहे। तर पावभाजीसाठी काय काय जे वस्तू लागतात आणि कशी काय पावभाजी बनवणार आहे त्यात आम्ही ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर मेघाच पावभाजी बनवणार आहे। तर चला जाऊया आपण किचनकडे। तर आता आपण पावभाजी, म्हणजे आम्ही दर सॅटर्डेला काहीतरी नवीन बनवत असतो, तर आता आम्ही पावभाजी बनवणार आहोत ह्या सॅटर्डेला। तर आपण बघूया त्याच्यासाठी मी काय काय रेसिपी वापरणार आहे। आता आपण हे मटार घेतले पावभाजीसाठी। मटार, टॅमॅटो, गाजर, भोपळी मिरची, बीट घेतले, बटाटा आणि हे सर्व आपण उकळवून घेणार याच्यामध्ये कुकरमध्ये। आणि तर मित्रांनो, तुम्हाला आता मेघाने पावभाजी लागणं साहित्य दाखवलं आहे की काय काय साहित्य लागणार आहे ते। तर मला आता काल तुम्हाला जो मकर संक्रांतीचा व्हिडिओ दाखवला होता त्यात मला कमेंट्स आल्या आहेत लोकांच्या भरपूर। तर त्या कमेंट्स बघून मला खूप बरं आनंद झाला की चांगल्या कमेंट्स आल्या लोकांच्या मला। तर अशाच आम्हाला कमेंट्स देत राहा, तुमचे सल्ले आले आम्हाला तर आम्हाला कळून येईल की आम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे। तर आमचा प्रयत्न खूप सक्सेस होईल जो आम्ही व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असतो। तर त्याच्यात तुम्ही अशा कमेंट देत राहा काय आहेत आणि काय नाहीत ते। तर परत आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत राहा। आणि आता मेघा काय होतं पावभाजीचं काय करायला घेतलंय? आता आपण ते पावभाजी सर्व कुकरला लावलंय चिरून वगैरे आणि नंतर मग फोडणी घालणार। ओके, उकडण्यासाठी ठेवलंय सगळं। मग ते उकडल्यावर आता आपण घालणार आहोत। ओके, हां। मग आमचा चॅनल कसा वाटला तुम्हाला? आम्ही नवीन सुरुवात केली आहे चॅनलची, तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला पण पुढे जायचं आहे, तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा सर्वांनी आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला याच नोटवर आपण आता पुढे जाऊ की पावभाजी रेसिपी कशी बनते ते बघू। तर चला। तर आता ह्या आपण भाज्या जेवढ्या घेतलेल्या ना त्या सगळ्या उकडवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये। आता त्याला आपण स्मॅश करूया, बारीक करूया। आता आपण हे असं आपण बारीक करून घेऊया, सगळं घाटून घेऊया, म्हणजे एकजीव झाला पाहिजे त्याचा, म्हणजे एकदम असं बारीक करायचं ना म्हणजे? हो। हे आता आपण असं घाटून घेऊया आणि मग फोडणीला टाकूया आपण। म्हणजे तू काय कुठल्या भाज्या त्या सगळ्या घेतल्या, सगळ्या भाज्या घेतल्यास का? म्हणजे भोपळी मिरची, टॅमॅटो आणि काय? मटार। ओके, हां। बट मी फ्लावर घेत नाही कारण की मला फ्लावर आवडत नाही, त्याच्यामुळे मी फ्लावर यूज नाही करत। आणि मी फ्लावर पण घेऊ शकतो आपण? हां, ज्याला आवडत असेल तो फ्लावर घेऊ शकतो, पण मी नाही फ्लावर वापरत। आणि बाकी सर्व भाज्या ज्या मग हे स्मॅश झाल्यानंतर मग काय भाजीचं काय करायची? फोडणी टाकायची का? हां, ही फोडणीला टाकूया, मग आपण परत दाखवूया फोडणी कशी घालायची ती। ओके, चला बघा। आता ह्या मी सर्व भाज्या आपण उकडवून घेतलेल्या ना, त्या सर्व आता मी घाटून घेतलेल्या आहेत, चांगल्या बारीक झालेल्या आहेत आपल्या भाज्या, एवढं बारीक केलेलं आहे मी। आता आपण फोडणी घालूया ह्याची। आता आपण फोडणीची तयारी करूया। आता हे तापलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल टाकायचं 2 चमचे।
आणि आता थोडासा बटर पण टाकते मी. तेल टाकलेलंच आहे आणि वरून बटर पण टाकायचा. हे परत त्याचा एकजीव झाला पाहिजे. तेल आणि बटर असं दोन्ही पण मी मिक्स केलेलं आहे. आता हा कांदा टाकला मी. थोडासा परतून घेऊया चांगला. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला थोडासा चवीसाठी. हा. आणि हा कांदा मस्त असा लालसर होऊन परतून देऊया. परत थोडा लाल झाल्यावरती दाखवते तुम्हाला. आता आपण राई टाकू. जिरं टाकू. आलं लसूण पेस्ट आहे ती टाकूया आपण. मिक्स करून घेते सर्व. आता हळद टाकूया भाजीमध्ये. गरम मसाला. आपला तिखट मसाला. कुठला मालवणी आहे का? हो, मालवणी तिखट मसाला. आणि हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला तो टाकायचा आहे. सर्व मसाले मी टाकलेले आहेत. आणि आता सगळं आपण मिक्स करून घेऊया. थोडं परतून घेऊया. आता हे परतून घेतलेलं आहे चांगलं. आता आपण ह्याच्यात भाजी फोडणीला घालूया. ही जी भाजी आपण बारीक केलेली होती ना घातलेली, ती भाजी आता मी फोडणीला घालते. एकजीव केलेली भाजी. आता आपण फोडणीला ही भाजी घातली. मिक्स करून घेऊया सर्व भाजी. आता आपण पाणी टाकूया थोडंसं. ढवळून घेऊया आता आपण परत एकदा. आणि थोडा गॅस मोठा करून एक उकळी येऊन देऊया. आता आपण ना याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. आता भाजी रेडी झाली की मी तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली ती. भाजीला आता मस्तपैकी कड आलाय. आपण वरून बटर टाकूया थोडासा. म्हणजे मगाशी टाकलेलाच होता फोडणीमध्ये, आता वरून पण टाकायचा. आणि कोथिंबीर टाकायची. मस्त वास येतोय का मेघा? आता कधी भाऊजी खातो असं झालंय. भूक लागली मला, लवकर फटाफट कर. कोथिंबीर टाकायची. झालं. आता थोडं एक वाफ घेऊन भाजी रेडी. आता हा तवा ठेवलाय गॅसवरती आणि तो तापलाय चांगला. तर त्याच्यावर बटर टाकते. त्यामध्ये गरम मसाला टाकला थोडासा तिखट मसाला टाकला. एकत्र केला.
आता आपण त्याच्यावरती पाव गरम करूया. आता हे पाव मी गरम करून घेते. तर मित्रांनो, आपली पावभाजीची रेसिपी डिश तयार झालेली आहे आज. तर ही आपली पावभाजी, कांदा, लिंबू आणि पाव. तर मित्रांनो, आमची आजची पावभाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही सांगा. मी आज पावभाजी केलेली आहे, ती कशी वाटली काय वाटली ती नक्की सांगा मला. आणि म्हणजे अजून काय त्याच्यामध्ये म्हणजे राहिलं असेल काय टाकायचं वगैरे, जी काय रेसिपी असेल तीही नक्की सांगा. म्हणजे जेणेकरून मी अजून चांगली म्हणजे तुम्ही जी रेसिपी सांगाल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. म्हणजे तुम्ही मेघा तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते की आमच्या पावभाजीची रेसिपी झाली आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीत इम्प्रूव्हमेंट काय करता येईल ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटच्या आम्हाला कमेंटमध्ये आम्हाला कळतं की काय आम्हाला चेंजेस करायचे आहेत व्हिडिओमध्ये, काय झालं पाहिजे, इम्प्रूव्हमेंट झाले पाहिजे हे आम्हाला कळतं. तर आम्हाला असाच सपोर्ट करत राहा, आमच्या व्हिडिओला कमेंट करत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आणि आता मला भूक लागली आहे तर मी पावभाजी खायला जातोय. तर बाय.